शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख आत्ता आपल्या सोबत आहेत. सर, शरद पवारांची तब्येत पुन्हा एकदा बिघडलेली आहे आणि मागील काही दिवसात त्यांना रुबी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं. आज पुन्हा ॲडमिट करण्यात आलेलं आहे. काय नेमकी त्यांच्या प्रकृतीविषयी आपल्याकडे काय नेमकी माहिती? असं आहे की मधात काही तपासण्या करायच्या होत्या, त्याच्यामुळे त्यांना 4-5 दिवस ॲडमिट रुबीमध्ये केलं होतं आणि आज परत काही तपासण्यासाठी त्यांना परत ॲडमिट केलं असं कळतं आहे. त्याच्यामुळे आज संध्याकाळी ताईंना, सुप्रिया ताईंना वगैरे मी भेटील जाऊन, तर माहीत पडेल काय झालं काय नाही. तर दुसरीकडे या सगळ्या चर्चेदरम्यान राज्यसभेची चर्चा सुरू आहे, कारण 16 मार्चला ही निवडणूक पार पडणार आहे. शरद पवारांचं देखील, संजय राऊत देखील म्हणतात की महाविकास आघाडीकडून तशी चर्चा सुरू आहे. शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेवर जाणार आहेत. काय नेमकी चर्चा आहे? असं आहे की या प्रश्नाचं उत्तर फक्त शरद पवार साहेबच देऊ शकतात. आम्ही सर्व त्यांचे सहकारी आहे, त्या सर्व सहकाऱ्यांशी अशी काही चर्चा झाली नाही. आता एकदा साहेब बाहेर आल्यानंतर पाहू काय. तर राज्य तशी तयारी आहे काही महाविकास आघाडी म्हणून तुमची तशी काही तुमची झाली बोलणी काही एकमेकांशी पक्ष सहकारी आहेत त्यांच्यामध्ये सध्या अशी काही चर्चा नाही. सध्या एकदा साहेब बाहेर आल्यानंतर मग पाहू काय साहेबांचं काय म्हणणं आहे. तर दुसरी अशी देखील एक चर्चा होती, म्हणजे जसं अजित पवार ज्यावेळी होते त्यावेळी जेव्हा विलिनीकरणाच्या सगळ्या चर्चा सुरू असताना जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर शरद पवार हे राजकारणातून अलिप्त होणार होते, जे राज्यसभेवरती त्यांची कारकीर्द देखील एप्रिल महिन्यात संपते आणि त्यामुळे ते राजकीय ह्याच्यातनं कारकिर्दीतनं बाजूला होऊन सामाजिक कार्यात सक्रिय राहणार होते, अशी देखील या सगळ्या विलिनीकरणादरम्यान चर्चा होती. असं आहे की आता तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की विलिनीकरणाच्या बाबतीत भरपूर चर्चा झाली. एक महिन्यापासून विलिनीकरणाच्या बाबतीत आमच्याकडचे त्यांच्याकडे लोक बोलत आहेत. त्याच्यामुळे नवीन त्याच्यामध्ये काही नाही. सध्या सर्व शांत आहे. पवार साहेबांचं जे काही माहिती आहे की ते स्वतः अलिप्त या सगळ्या याच्यातनं होणार होते आणि दादांकडे सगळी जबाबदारी ते देणार होते, आणि दुसरं की दादा मात्र आग्रही होते की पवार साहेबांनी राज्यसभेवरती जावं. ठीक आहे, आता पाहू. मी सांगितलं सध्या सर्व शांत आहे. आता एकदा पवार साहेब मुंबईला आलेत की सगळ्यांना बोलावतील, ते मग पाहू चर्चा करून काय करायचं. तो विलिनीकरणाच्या चर्चा सध्या थांबलेल्या आहेत का? शांत आहे सध्या. तुमच्याकडनं थांबलेल्या आहेत? थांबल्याचं मी म्हणतो सर्व शांत आहे. अच्छा, मग काय चान्सेस किती आहेत, शक्यता किती आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातले काही? मी सांगितलं शांत असल्यानंतर चर्चेला प्रश्नच नाही ना. पाहू पुढे काय होतं. तर अच्छा, पण हे देखील चर्चा की दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आलं तर घड्याळ चिन्ह हे कायम राहणार होतं, हे तर झाले होते. कसं आहे ते तुम्हाला माहिती आहे, पुणे जिल्ह्यामध्येच अनेक मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार घड्याळावर लढलेत. असेच लढतात का घड्याळावर? एखाद्या पक्षाचे दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर ज्या उमेदवार लढतात याचा अर्थ काय? अनेक मतदारसंघामध्ये लढलेत. हां, ठीक आहे, ज्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीमध्ये निवडणूक आहे त्या ठिकाणी तुतारी चिन्ह होतं. पण बहुतेक ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये आणि बाकी ठिकाणी आमचे सर्व उमेदवार घड्याळावर लढले. हे सर्वांना माहिती आहे. याचा अर्थाची सुरुवात झाली होती आणि या पुढच्या काळात तसा निर्णय देखील झाला असता. चला, धन्यवाद. पण सर, एक महत्त्वाचं आहे की सुनील तटकरे आत्ता जे काही नाकारतायत की तशी काही चर्चा मला काही माहिती नाही आहे, म्हणजे जे काही चर्चा झालेली आहेत, पण जी माहिती तुमच्याच पक्षातल्या काही वरिष्ठ नेत्यांकडून जी मिळते की पूर्वकल्पना ही दादांनी सुनील तटकरेंना देखील दिली होती. जी मुंबईत प्रेम कोर्ट या ठिकाणी जी मिटिंग झाली होती त्या मिटिंगला सुनील तटकरे देखील होते, त्यांना म्हणजे जी पूर्वकल्पना होती सर्वांना माहीत आहे. तरी देखील असं का केलं जात असेल? मला काय केलं जातं? मला आता काही बोलायचं नाही. ठीक आहे. पण एक दुसरा प्रश्न होता की काल सुनेत्रा पवार या रायगडच्या रत्नागिरीच्या दौऱ्यावरती होते आणि त्या ठिकाणी सुनील तटकरे यांचे चिरंजीव जे आहे त्यांनी गाडीचं सारथ्य केलं आणि त्यावरनं टीका होताना दिसते की एकीकडे एवढी मोठी घटना घडलेली असताना त्यांचा जो काही सरकारी चालक आहे त्याला गाडीतनं बाजूला घेऊन त्यांनी मात्र गाडी चालवली, यावरनं टीका होते. तुम्ही कसं पाहता या सगळ्या? मी 2 दिवस महाराष्ट्राच्या बाहेर होतो, त्याच्यामध्ये इकडे काय 2 दिवसामध्ये घडलं याची मला काही कल्पना नाही. मी आता माहिती घेतो आणि नंतर सविस्तर बोलतो. पण मग असं कितपत, कारण की एवढी मोठी सगळी घटना आणि अशा पद्धतीने माहिती घेतो मला.
दुसरा एक मुद्दा सर की अजित पवारांचा विमान अपघात झाला त्यानंतर तुमच्याच पक्षातले आमदार रोहित पवार हे सातत्याने त्यांची भूमिका मांडताना दिसत आहेत आणि ठाम ते जी काही भूमिका मांडतायत की हा अपघात नसून घातपात आहे, तसे काही पुरावे देत आहेत किंवा तसं प्रेझेंटेशन ते सातत्याने मांडतायत. तुम्हाला देखील तेच तुमचं वाटतं की दादांचा हा अपघात नसून घातपातच आहे? असं आहे की आमच्या पक्षातले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातले किंवा ज्या पक्षाचे सुनील तटकरे अध्यक्ष आहे राष्ट्रवादीचे त्या पक्षातले अनेक नेत्यांनी या बाबतीतला संशय व्यक्त केलेला आहे. त्याच्यामुळे याची चांगल्या पद्धतीनं संपूर्ण सखोल चौकशी झाली पाहिजे आणि सत्य समोर आलं पाहिजे ही सर्वांची इच्छा आहे. त्याच्यासाठी लागेल तर इंटरनॅशनल ज्या एजन्सीज आहेत, ज्या सर्व जगामध्ये मान्यता असलेल्या एजन्सीज आहेत, त्यांची सुद्धा मदत घेतली पाहिजे आणि सत्य समोर आलं पाहिजे की हा अपघात आहे की घातपात आहे. पण मग ते रोहित पवार असे म्हणतात की हवाई उड्डाण मंत्री जे आहेत नायडू त्यांचा राजीनामा त्यांनी दिला पाहिजे की ते जबाबदार आहेत. तुम्ही तशा पद्धतीची मागणी करतायत पक्षाच्या माध्यमातून? नाही, मी आता रोहित काय बोलला मला कल्पना नाही, मी माहिती घेतो तर. नक्कीच नक्कीच. तर अनिल देशमुख होते माजी मंत्री, त्यांनी या सगळ्या मुद्द्यांवरती आपली भूमिका मांडलेली आहे. निश्चित अजित पवारांचा जो अपघात झालेला आहे त्याची सखोल चौकशी करावी आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा अर्थात विलिनीकरणासंदर्भात सर्वांना सर्व काही माहिती आहे असं सूचक वक्तव्य देखील अनिल देशमुखांनी केलंय. कॅमेरामन विशाल रायपुरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.